मकर संक्रांत आली की सर्वात पहिला महत्त्वाचा शब्द आठवतो तो म्हणजे बोरनान. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. सूर्य संक्रमणाचा उत्सव हा मकर संक्रांतीचा दिवस. यंदा मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे. महिलांसाठी हळदी कुंकाचा तर पुरुष मंडळी आणि बच्चे कंपनीमध्ये पतंग उडवण्याचा अतिउत्साह या दिवशी असतो. नवीन विवाहित जोडप्यांसाठी मकर संक्रांतीचा पहिला सण अतिशय खास असतो. यासोबत मकर संक्रांतीमध्ये बोरनान म्हणजेच विदर्भात त्याला लहान मुलांची लूट असंही म्हणतात, तर काही ठिकाणी बोरलूट असंही म्हणतात. ही परंपरा आजही साजरी करण्यात येते. बोरनान म्हणजे काय, ती काय साजरी केली जाते, त्यामागील शास्त्रीय कारण काय, अगदी किती वर्षापर्यंतच्या लहान मुलांचं बोरनान केलं जातं, या सगळ्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनलवरील व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नववधूची म्हणजेच नव्या नवरीची पहिली मकर संक्रांत असली की तिला हलव्याचे दागिने घातले जातात. तसंच बोरनानच्या सोहळ्यात लहान मुलांना हलव्याच्या दागिन्यांनी नटवलं जातं. त्यांचं औक्षण करून त्यांच्या डोक्यावरून बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्ताशे, हलवा, तिळाच्या रेवड्या आदी पदार्थ टाकले जातात. हे पदार्थ उपस्थित लहान मुलं लुटतात. या विधीला बोरनान असं म्हटलं जातं. लहान मुलांचं बोरनान का करायचं यामागे एक आख्यायिका आहे. असं म्हणतात की करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये म्हणून हा विधी करण्यात येतो. हा विधी सर्वप्रथम करी राक्षसापासून बचावासाठी बाळगोपाळ कृष्णावर करण्यात आला होता. तेव्हापासून ही प्रथा सुरू झालेली आहे. लहान मुलं हे कृष्णाचं रूप मानलं जातं, त्यामुळे करी राक्षसाची सावली आपल्या मुलांवर पडू नये म्हणून बोरनान करण्याची परंपरा सुरू झाली. ही एक विधी किंवा आख्यायिकाची प्रथा नाही, तर ह्या बोरनान मागे शास्त्रीय कारणही आहे, जे समजल्यावर तुम्ही घरातील चिमुकल्याचं बोरनान नक्कीच कराल. मकर संक्रांत ही ऋतू बदलाची चाहूल आहे. लहान मुलांना या बदलत्या ऋतूचा त्रास होऊ नये आणि या ऋतूमधील फळं त्यांनी खावीत म्हणून हा विधी केला जातो. मजा आणि मस्तीमध्ये लहान मुलं न खाणारी फळं या निमित्ताने खातात. मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरनान करण्याची परंपरा आहे. मकर संक्रांतीच्या करी दिनी हे बोरनांसाठी योग्य दिवस मानला गेला आहे. पण तुम्ही रथ सप्तमीपर्यंत हा सोहळा कधीही करू शकता. 14 जानेवारी 2025 पासून 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही कधीही बोरनान करू शकता. तर 1 वर्षाच्या चिमुकल्यापासून 5 वर्षाच्या मुलांचं बोरनान करता येतं. लहान मुलांचं कौतुक सोहळा आजकाल मोठ्या थाटामाटात केला जातो. घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही बोरनान करणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवा. बाळाला नवीन काळे कपडे घालून त्यांना हलव्याचे दागिने घाला आणि चौरंगावर बसवा. त्यानंतर चिमुकल्याचं औक्षण करा. त्यांच्या डोक्यावरून बोरं, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा आणि कुरमुरे एकत्र करून त्यांचं बोरनान करा आणि उपस्थित लहान मुलांना ते लुटण्यासाठी सांगा. बोरनांमध्ये वापरण्यात येणारी फळं मुलं इतर वेळी खात नाहीत, परंतु बोरनांच्या माध्यमातून ती फळं त्यांच्या पोटात जातात. एक गोष्ट आवर्जून लक्ष द्या, बोरनान घालताना लहान मुलांना डोक्याला किंवा अंगाला लागू नये याची काळजी घ्या. तुम्ही छान छोटीशी छत्री वापरू शकता. या बोरनांमध्ये तुम्ही चुरमुरे, लाह्या, छोटी बोरं, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, रंगीबेरंगी गोळ्या, हल्लीच्या लहान मुलांच्या आवडीचा विचार करून वेगवेगळी चॉकलेट्स, गोळ्या, बिस्किटं वापरू शकता. यावेळी म्हटलं जातं की बाळावर असंच सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे, तो सुबत्तेत नाहू दे, कायम बाळगोपाळांनी घेरलेला म्हणजे सर्वांचा लाडका होऊ दे, असा हा लहान मुलांचा मकर संक्रांतीतला एक संस्कार आहे. रामकृष्ण हरी.